नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर कवितेचा जागर झाला. गुलाबी थंडीत बहुप्रतीक्षित रसिकांच्या प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या कवी संमेलनास शेतकऱ्यांची वेदना, दुःख, समस्या, राजकीय विडंबन, जीवनाची वास्तविक चित्रे शब्दातून बांधणाऱ्या कवितांची यंदाच्या 41व्या स्मृती समारोहातील कवी संमेलनातील सादर झालेल्या कविताला व कवींना रसिकांनी डोक्यावरच घेतले. यंदाच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नांदेड येथील प्राध्यापक डॉक्टर पी. विठ्ठल, ज्येष्ठ कवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात अंमळनेर येथील शरद धनगर, यवतमाळ येथील पुनीत मातकर, अकोलाचे अनंत राऊत, धाराशिव येथील डी.के. शेख, छत्रपती संभाजीनगरचे अविनाश काटवटे, सोयगावच्या गुंजन पाटील, अमरावतीचे गजानन मते, परभणीचे सय्यद चांद तरोडकर, छत्रपती संभाजीनगरचे सुनील उबाळे व गंगाखेडचे आत्माराम जाधव या कवीचा सहभाग होता. अतिशय बहारदार कवी संमेलन साजर झाले. प्रेमासाठी वेडी डोक्यात खूळ आहे, प्रेमासाठी वेडी डोक्यात खूळ आहे. बहिणाबाईचं गाव माझं, बहिणाबाईचं गाव माझं, मीराचं हे कुळ आहे. तुझ्या विना कशी आहे अजून काय सांगू, तुझ्या विना कशी आहे अजून काय सांगू. कृष्णाविना जसे उदास गोकुळ आहे, कृष्णाविना जसे उदास गोकुळ आहे. अविनाश बोलला की 11 कवी, एकटी कवयित्री. आमचं प्रतिनिधित्व मला करावंच लागेल. आणि सगळेच कवी, जवळजवळ सगळेच कवी एकदा तरी 4 ओळी, 2 ओळी, एक कविता तिच्या लग्नाला गेल्यावर त्यांनी काय केलं याच्यावर लिहितात. आमचं प्रतिनिधित्व करायचं म्हणून मी पण लिहिली की आता मी त्याच्या लग्नाला जाते आणि गुलाबजामुन खाऊन येते. तर मग आता ऐका की ती त्याच्या लग्नाला जाते तेव्हा काय होतं. की काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला, काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला. या बानूचा लाडू तिनं त्या म्हाळसाच्या ताटात वाढला. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं, ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. आपण चापून चोपून नीट केलेलं बाळ दुसऱ्याच्या खुंटीला पाहायचं होतं. मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं, जे समोर आहे त्याला थेट भिडायचं. आपण नाही, जो सोडून गेला त्यांना आपल्यासाठी रडायचं. मग पोटातली कळ जरा दाबून धरली आणि एक साडी ठासून नेसली. पोटातली कळ जरा दाबून धरली आणि एक साडी ठासून नेसले आणि जितके शक्य होईल तितके मेकअप चेहऱ्यावर फासले. म्हटलं दाखवून देऊ, म्हटलं दाखवून देऊ. बघ तू काय गमावलं, हवाई जहाज सोडून तू हे टमटम कमावलं. म्हटलं दाखवून देऊ. अविनाश घरी जायचंय, जास्त जोरात हसू नको. म्हटलं दाखवून देऊ. बघ तू काय गमावलं, हवाई जहाज सोडून तू हे टमटम कमावलं. पण त्याला तिच्यासोबत पाहून मी कावरी बावरी झाले, त्याला तिच्यासोबत पाहून मी कावरी बावरी झाले. अरे स्वप्न रंगवली होती मी, हळदीच्या अंगाची नवरी झाले. कवी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर पी. विठ्ठल यांनी प्रथम कवितेचं नाव आहे नदी एक चिरंतन कविता. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन. मी राहतो त्या गावात समुद्र नाही, नाहीत बर्फाचे डोंगर किंवा काश्मीर सारख्या स्वर्गीय मनमोहक जागाही नाहीत. मी राहतो त्या गावात समुद्र नाही, नाहीत बर्फाचे डोंगर किंवा काश्मीर सारख्या स्वर्गीय मनमोहक जागाही नाहीत. मी राहतो त्या गावात दुधासारखे शुभ्र धबधबे नाहीत. मी राहतो त्या गावात दुधासारखे शुभ्र धबधबे नाहीत, नाहीत अवाढव्य पर्वतरांगा किंवा चेरापुंजीसारखा घनदाट पाऊसही नाही.
मी राहतो त्या गावात हाडं गोठवणारी थंडी नाही, नाहीत बारमाही धावणाऱ्या पायवाटा किंवा अभयारण्याच्या कोणत्याही दुर्लभ जागा नाहीत. मी राहतो त्या गावात महाकाय वाळवंट मी राहतो त्या गावात हाडं गोठवणारी थंडी नाही, नाहीत बारमाही धावणाऱ्या पायवाटा किंवा अभयारण्याच्या कोणत्याही दुर्लभ जागा नाहीत. मी राहतो त्या गावात महाकाय वाळवंट नाही, नाही ग्रह नक्षत्र ताऱ्यांचे एखादे कृत्रिम पांगण किंवा एकशिंगी गेंडा वा हत्ती नाही. मी राहतो त्या गावात बांबूचे पिवळे बन नाही, नाही ऊन पिऊन हंबरणाऱ्या उंटांचे काफिले किंवा कोरीव लेण्यांचे भव्य दिव्य अवशेष नाहीत. मी राहतो त्या गावात बांबूचे पिवळे बन नाही, नाहीत ऊन पिऊन हंबरणाऱ्या उंटांचे काफिले किंवा कोरीव लेण्यांचे भव्य दिव्य अवशेष नाहीत. मी राहतो त्या गावात राजपथासारखे दिमागदार रस्ते नाहीत. मी राहतो त्या गावात राजपथासारखे दिमागदार रस्ते नाहीत, नाहीत कोणार्क खजुराहोसारखे प्राचीन शिल्प किंवा तीर्थाटनाचा विस्मयकारी महामार्गही नाही. पण मी राहतो त्या गावातून एक नदी वाहते. मी राहतो त्या गावातून एक नदी वाहते. कधी काळी याच नदीच्या विस्तीर्ण पात्रात मी माझ्या पूर्वजांच्या अस्थीचे मनोभावे विसर्जन केले आहे. नदी एक चिरंतन कविताच असते. धन्यवाद. दरवर्षी अतिशय सुंदर कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात अतिशय सुंदर कविता सादर करण्यात आल्या. शीर्षक आहे चुडा. सर्व मायमावल्यांना समर्पित ही कविता बघा. तुझ्या नाजूक हातात, तुझ्या नाजूक हातात सखे चुडा ही नाजूक, माझी नजर भाऊक त्याला सारेच ठाऊक. तुझ्या नाजूक हातात तुझ्या चुड्याचा दिमाख नाही चालणार राणी. तुझ्या चुड्याचा दिमाख नाही चालणार राणी. हात हातात घेताच वाज कर बैमानी. आढ्यावर चाग थेंब, आढ्यावर चाग थेंब तस तुटत या मन. जशी पिचती बांगडी तस पिचत या मन. तुझ्या हातातला चुडा सखे असा खुणावतो. तुझ्या हातातला चुडा सखे असा खुणावतो. तुला मिठीत घेतो मी बिचाऱ्याचा जीव जातो. सारा रंगा याच्या आधी कसा उधळ तोडाव. म्हणूनच सोनखाची चुड्यावर केले घाव. शेवटच्या दोन ओळी आई वडिलांचं प्रेम अमर काका मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या काळात कुठं युनिनॉर टेनिलॉर जिओ होतं. माझ्या आजा म्हणायचा की यार डायरेक्ट बघितली ना आणली. अगोदरचे कार्यक्रम पण भारी होते. टिळ्याला मुलगी कुंकाला मुलगा, टिळ्याला मुलगा कुंकाला मुलगी, म्हणजे मुलगा आहे तर मुलगी नाही. आता तसं नाही. आता असं आहे की जमल्यापासून ड्रेसिंगपासून प्री वेडिंग सगळं आलं आहे. आणि याच्या नादामध्ये, या फॉरवर्ड टेक्नॉलॉजीच्या नादामध्ये लग्नाच्या दिवशी चॅटिंग व्हायरल झाली म्हणून कॅन्सल झालं. आई वडिलांसाठी, माझ्या आईसाठी या दोन ओळी समर्पित की चुडा जसा तामंदी, चुडा जसा तामंदी तसा जीव गुंतलेला. चुडा जसा तामंदी तसा जीव गुंतलेला. चुडा कसा का असेना जीवा पाड जप त्याला, जीवा पाड जप त्याला. भारदार कवी संमेलनातील सर्व कवीचे स्वागत समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी
पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. या कवी संमेलनाचे संचलन व आभार प्रदर्शन शरद लंगेसर यांनी केले. लग्न न झालेल्या लोकांवर जोक मारला. त्या सोलापुरात लग्न न झालेले पोरं घोड्यावर गेले त्या तलाठी कार्यालयावर, तहसीलदार कार्यालयावर, आमचं लग्न करून द्या, आम्हाला वधू पाहिजे. नंतर कळलं त्या तलाट्याचं बी लग्न राहिलं होतं. म्हणजे लग्नाचा इतका खतरनाक विषय झालेला आहे. वा रे वा, अनंत वा. आणि लग्न म्हणजे लग्न लावले झालेल्यांनी काही लय दिवे लावले का? हा, तुम्ही क्रांतिकारी लोक आहे, आम्ही तुम्हाला मानतो. बऱ्याचशा लोकांचे लग्न झालेले आहेत. लग्न झाल्यावर एकाच आतंकवाद्यासोबत अख्खी जिंदगी काढणं साधा विषय नाही आहे. तुम्ही सगळे क्रांतिकारी लोक आहात मला माहिती आहे, पण एवढे क्रांतिकारी लोक अजून सुद्धा मी एका दुसऱ्या क्रांतीसाठी मानतो. कारण तुम्ही आमच्या सगळ्या कवींना इथं निमंत्रित केलं. ज्या काळात कवी लोकांच्या कविता कवी लोकच ऐकत नाहीत, अशा काळात तुम्ही कवींना निमंत्रित केलं. एक कवी तर म्हणतो काही लोकांनी न लिहिणे हीच साहित्य. काही लोकांनी न लिहिणे हीच साहित्याची फार मोठी सेवा आहे. अशा खतरनाक काळात आपण इथं आहे आणि माझ्याकडे फार वेळ नाही आहे. मला दगडूदादांनी सांगितलं होतं फक्त 2 तास तू बोलायचं आहे. असं नाही, फक्त मी 10 मिनिटं बोलणार आहे आणि एवढ्या शेवटी मला बोलायला उभं केलेलं आहे. परंतु एवढे गोड गळ्याचे चांगले, खरं तर मला गुंजनकडं बघून लक्षात आलं की याच्यात काही लोक कविता ऐकायला आलेले आहेत आणि काही लोक कविता बघायला आलेले आहेत. माझा काय विषय आहे लक्षात घ्या. गुंजन म्हटलं की प्रेमावर कुणीच बोललं नाही. आम्ही काय प्रेमासाठी जन्माला आलेलो नाही काय. फक्त आमचा प्रॉब्लेम असा आहे की बा मुलींसाठी खर्च करायला आपण मागं हटत नाही, पण पोरीसाठी खर्च करायला पोरगीच आपल्याला पटत नाही. हा विषय आमचा आहे. याच्यात आमचा लॉस काय आहे. पण प्रेमाला माझा विरोध थोडी आहे, बरोबर आहे का. आम्ही सुद्धा प्रेमावर लिहिलेलं आहे, पण आमचं प्रेम फार वेगळं होतं. आता तुमच्या काळात खतरनाक झालेलं आहे. एकाला हाय, दुसऱ्याला बाय, तिसऱ्या संघ पळून जाय. एका पोराला फोन आला, अरे स्वप्नील माझं लग्न ठरलंय, मला विसरून जा. स्वप्नील माझं लग्न ठरलंय, मला विसरून जा. ते म्हटला बाई मी विसरून जातो, पण माय नाव स्वप्नील नाही, मी आकाश आहे. रॉंग नंबर लागला तुला. बरं काही हरकत नाही म्हणे आकाश, तू विसरून जा आणि वेळ भेटला तो स्वप्नीलला कॉल करून सांगून दे. अशा खतरनाक कालखंडामध्ये आपण आहोत. परंतु गुंजनला सुद्धा सांगणं गरजेचं आहे की मी हाडाचा कवी आहे. माझ्याकडं काय प्रेमाच्या कविता नाहीत का. तुझे माझे मरण झाले. वा मते साहेब, तुझे माझे मरण झाले, कसे वातावरण झाले. तुझे माझे मरण झाले, कसे वातावरण झाले. कुठे अश्रू अडवले मी, कुठे अश्रू अडवले मी, कुठे त्याचे धरण झाले, कसे वातावरण झाले. तुझे माझे मरण झाले, कसे वातावरण झाले. उन्हाची सवय एवढी लागली. छानबाई. यावेळी या कवी संमेलनास रसिक प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. गुलाबी थंडीत हे रंगलेले कवी संमेलन उत्तम ठरले. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे, अंबाजोगाई.